हाय हॅलो नमस्कार सगळ्या गोड ताईंचं मैत्रिणींचं काकींचं काकूंचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे, ज्याचं नाव आहे स्वप्नपरी. तर आज आम्ही गेलो होतो फार्म हाऊसवर, म्हणजेच माझ्या मावशीचंच आणि ताईंच्या सासरेबुवांचं हे फार्म हाऊस आहे. तर ह्या फार्म हाऊसवर आम्ही गेलेलो आणि व्हिडिओ संपूर्ण बघा. फार्म हाऊस तुम्हालासुद्धा बघायला खूप आवडेल. खूप मस्त असं हे शेतातलं घर आहे. तर हा होता एंट्रन्सचा मेन गेट. संपूर्ण व्हिडिओ बघा, व्हिडिओ स्किप करू नका. तर मोगऱ्याच्या फुलांचा वास बघा किती छान यायला लागलाय. मस्त अशी मोगऱ्याची बागच आहे इथं. मस्त असं लॉन. कुठं मम्मी इकडे बघू शकता केवढी मोठी विहीर आहे. अगं होय की, त्याच्यात किती मोठं मोठं मासे आहेत. सोडल्यात का दादा हे मासा? बघू शकता हे आहे फार्म हाऊस. आमच्या ताईंच्या सासरे बुवांचं हे शेतातलं घर, म्हणजे शेतातलं फार्म हाऊस आहे. आणि खूप असा सुंदर बंगला आहे हा. साईडला खूप छान असा लॉन, विहीर, मस्त असं फार्म हाऊस आहे. तुम्हाला मी पूर्ण व्हिडिओ बघा, तुम्हाला दाखवते. विहिरीत बघू शकता इकडे खूप मोठे मोठे असे मासे सुद्धा आहेत. आणि इकडे हे बोरचं पाणी सुरू आहे. इथे बघू शकता किती सुंदर अशी, म्हणजे सगळीकडे आहे निशिगंधाचं फूल. खूप छान असा वास लागलाय. आणि इथे बघू शकता मस्त असं कमळाचं फूल फाकलंय. इथे समोर सुद्धा बघू शकता खूप मी इकडे आहे असा हा, इथे समोर आहे असा हा बंगला. आणि बंगल्याच्या समोरचा एरिया असा आहे, बघू शकता इकडे. आणि तिकडे आहे तो समोर एंट्री गेटची. इकडे आहे हे तुळशी वृंदावन. ते सुद्धा बघू शकता मस्त अशी झाडं लावलेली आहे शोपीसची अशी. इकडून सुद्धा बघू शकता हा पूर्ण एरिया. इकडून सुद्धा बाहेर जाण्यासाठी इकडे मोठा असा दरवाजा आहे. इथून सुद्धा बघू शकता. इकडे पाठीमागे सुद्धा खूप मस्त अशी झाडं आहेत. दादा तिथं काय आहे? ती विहीरच आहे काय? तिथं काय आहे ते? स्विमिंग पूल. स्विमिंग पूल आहे तिथं. आमची ताई आता देवपूजेसाठी इकडे फुलं घ्यायला आली आहे. मस्त अशी चाफ्याची फुलं फाकली आहेत, बघू शकता. इकडे पिवळा चाफा आहे का हा? पिवळा चाफा आहे. वास बघा हो किती छान आहे. खूप सुंदर असा एरिया आहे इकडं. इकडे हे आहे लॉन. आमची समू बघा इकडे पाणी द्यायला लागले कशी.
इकडे समोर असं तो स्विमिंग पूल आहे, मस्त असं लॉनच्या पुढे स्विमिंग पूल आहे. आता ह्याच्यामध्ये काही पाणी सोडलेलं नाही आहे, रिकामच आहे. त्यानंतर इकडे एक कसलं झाड आहे ताई? बेलपत्र. पूजेला हे लिंबाचं झाड, लिंबूचं लागायला नाहीत वाटतं. लागते बघा, इथनं पुढं लागतं. हे लागल्यात कुठं आहेत? ते काय आहेत की लिंबू पण आतमध्ये आता हिरवाई लागलेत. हां, एक बी जास्वंदाचं फुल नाही. आंब्याला आंबू पण लागायला नाही पडतं. इकडे हे मस्त असं बसण्यासाठी बघू शकता किती सुंदर असा डिझाईनचं लाकडाचं बनवलं आहे. किती सुंदर डिझाईन आहे बघू शकता. इकडे पण आहे आणि तिकडे समोर सुद्धा एक केलेलं आहे. ते छान लाकडात मस्त असं आहे. तिकडे समोर सुद्धा एक आहे. इकडे बघू शकता हे सफरचंदचं झाड आहे. याला सफरचंद सुद्धा येतात. याला कुठल्या सीझनमध्ये येतात? एकदा येऊन गेलात काय? किती वेळा? दोनदा येऊन गेलात काय? फुलं कुठं आहे? फुल दिसते का? फुल दिसते. हे बघा इथे सफरचंदचं फुल सुद्धा. फुलं काढली आहेत देवपूजेसाठी. इथे चाफ्याचं फूल, जास्वंदीचं, झेंडू. चला आता आतमध्ये. पाणी मारणार आहेस? चल, मारणार असलीस तर मार, नाहीतर चल. चला आता मी श्रीषाला आंघोळ घालून घेणार आहे, कारण घरातून निघताना आम्ही श्रीषाला आंघोळ घातली नव्हती. तर इथे आंघोळ घालून घेते आणि आम्हाला तिचं फोटोशूटसुद्धा करायचं आहे इकडे. तर मस्त असं हे फॉर्म हाऊस आहे म्हणून आम्ही इकडे तिथं फोटोशूटसुद्धा करणार आहोत. चला तर मग बघूया. तर हा आहे आता हॉल आणि हे आहे घराचा मेन दरवाजा आणि हा हॉल आहे. त्यांचं शेतातलं घर आहे, तरी तिकडे सुद्धा त्यांचे सोफे, सगळ्या वस्तू आहेत त्यांच्या. घर खूप छान आहे. तर हा मोठाच्या मोठा असा हॉल आहे. तर आमच्या श्रीषाचं खेळायचं चालू आहे इकडे. आमची समू आणि श्रीषा दोघींचं इकडे खेळायचं चालू आहे. इथे आता आमच्या ताईंची देवपूजा सुरू आहे. इकडे ताईची आमच्या मस्त अशी पूजा सुद्धा झाली आहे. आणि इथे आहेत हे आमचे दादा. हाय हाय. इकडे आतमध्ये आहे त्यांचं किचन. इथे आहे वॉशरूम. इकडे आहे किचन. फ्रीज सुद्धा आहे. बाकीचं जेवण आम्ही घरून बनवून आणलं होतं आणि इथं किचनमध्ये आमच्या ताईंचं चाललं आहे चपात्या बनवायचं. तर इथं किचनमध्ये आमच्या ताईंचं सुरू आहे चपात्या करायचं. इथं सुद्धा सगळं सामान आहे जेवण बनवायचं.
येताना आम्ही डब्यातून पीठ घेऊन आलो होतो आणि आता आमचं सुरू आहे गरम गरम चपात्या करायचं. चला चला चला. इकडे आहेत ह्या वरती अशा 2 बेडरूम. तर खूप छान मस्त असं घर आहे, फार्म हाऊस आहे. इकडे हे बेडरूम. इकडून सुद्धा बाहेरून बघू शकता खालचं वातावरण किती छान दिसते. ही सगळी शेत आहे ती त्यांचंच आहे. किती सुंदर असा फार्म हाऊस आहे, बघू शकता. खूप मस्त असं गार वाटायला लागले उन्हाळ्याच्या दिवसात सुद्धा. खूप छान सुंदर असं फार्म हाऊस आहे. ही आहे एक बेडरूम. तर इकडून सुद्धा हे बाहेर टेरेसवर जाण्यासाठी हा दरवाजा आहे. आणि इकडे एक बेडरूम आहे आणि इकडे हे बाथरूम आहे. ते फार्म हाऊस आल्यानंतर झोपण्यासाठी इथे त्यांनी गाद्या ठेवलेल्या आहेत आणि इथे हे काय बेड. त्यानंतर इकडे वरती असा हा टेरेस आहे. इकडे आहे हा टेरेस. आजूबाजूला हिरवीगार शेती सुद्धा बघू शकताय. वरती पाण्याची टाकी आहे. आम्ही आता सगळेजण मिळून मस्त असं जेव्हा बसले. आमच्या श्रीषाचं बघा इथं कार्टून सुरू आहे. आमची श्रीषाचं कार्टून. मस्त फार्म हाऊसवर आम्ही आता सगळेजण मिळून जेव्हा बसलोय. जेवणात आहे मस्त असं फ्रूटकंड, भेंडीची भाजी, चपाती, भात, डाळीची आमटी. मस्त असं थंडगार वाऱ्याला बाहेर आलोय. आणि आमच्या श्रीषाचं इकडे बघा या गवतावर कसं लोळायचं चालू आहे लॉन मधनं. तर आता आमचे फोटो सुद्धा काढून झाले आहेत. आता आम्ही संध्याकाळचे वाजले आहेत 4. तर आता घरी जाणार आहोत. चला तर मग हा व्हिडिओ आता इथंच थांबवते. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला फार्म हाऊसचा? व्हिडिओ आवडला का? व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांना धन्यवाद.